हर हर महादेव. मी घनश्याम गोरे, सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अघोरी आखाड्याचे एक साधक, डॉक्टर शिवानी दुर्गा यांचा मी शिष्य. शिवरुद्र नॅचरल ॲग्रोमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो. शेतकरी बांधवांना आपण 5 तत्वांचा अभ्यास करून शेती यशस्वी करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये 5 तत्वांमध्ये अनेक शेतकऱ्यांचा अभ्यास व्हायला लागलाय. अनेक शेतकरी अभ्यास करायचा प्रयत्न करत आहेत. अनेक शेतकऱ्यांना 100% यश पण मिळाले. मग 5 तत्वांचा अभ्यास करताना हे 5 तत्वांचा अभ्यास म्हणजे आपण 1 तास 2 तास 2 दिवस 10 दिवस असा अभ्यास आपण करू शकत नाही. तर ते हळूहळू 5 तत्व शिकावी लागतील, माहिती घ्यावी लागेल. त्याच्यानंतर दैनंदिन आयुष्यात शेती करताना आरोग्याचा विचार करताना तत्वांचा आपल्याला हळूहळू अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला ही 5 तत्व आपल्या लक्षात येतील आणि मग आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऑटोमॅटिक मिळायला लागतील. थोडं स्वतःकडं लक्ष देण्याची याच्यामध्ये गरज आहे, स्वतःकडं पाहण्याची गरज आहे, तर आपल्याला 5 तत्व समजतील. आज व्हिडिओ बनवताना आपण नंदी महाराजांच्या बरोबर व्हिडिओ बनवतोय. साधनेला आलो होतो आणि वाटलं पृथ्वीतत्वावर व्हिडिओ बनवावा. मग नंदी महाराजांच्या बरोबरच व्हिडिओ का, तर पृथ्वी तत्वाचं पहिलं प्रतीक नंदी महाराज हे आहे. महादेवाच्या पिंडीच्या समोर नंदी महाराज, कुठल्याही तुम्ही महादेवाच्या मंदिरात जावा, तुम्हाला पिंडीच्या समोर नंदी महाराज दिसतील. तर नंदी महाराजांचं कधी तुम्हाला नंदी महाराजांची मूर्ती उभी आहे अशी कधी दिसणार नाही. तर मंदिराच्या समोरची जी मूर्ती आहे ती तुम्हाला बसलेल्या अवस्थेतच दिसेल आणि विशिष्ट पद्धतीने बसलेल्या अवस्थेत दिसेल. तर हे काय दर्शवतं, पंचतत्वातलं पृथ्वीतत्व दर्शवतं. नंदी महाराज पंचतत्वातलं पृथ्वीतत्व दर्शवतात. मग आपल्या प्राचीन काळामध्ये नंदीचा वापर करून शेती केली जायची. मग त्या काळात नंदीच्या ऐवजी रानगवे होते, अनेक मोठे मोठे हत्ती होते, अनेक मोठे मोठे प्राणी, ताकदीचे प्राणी होते. मग त्या प्राण्यांचा वापर शेतीसाठी न करता नंदी महाराजांचाच वापर शेतीसाठी का केला गेला, तर त्या ऊर्जेबरोबर, त्या शक्तीबरोबर तत्वांचा आपल्या पूर्वजांचा प्रचंड असा अभ्यास होता. 5 तत्वांचा. प्रत्येक तत्वामध्ये इतर 4 तत्व असतात. पृथ्वीतत्व घेतलं तर इतर 4 तत्व त्या तत्वामध्ये असतातच. मग हे 5 तत्वांचं प्रतीक सगळ्यात जास्त या तत्वामध्ये पृथ्वीतत्व जास्त प्रमाणात आहे, म्हणून नंदी महाराजांना पृथ्वीतत्वाचं प्रतीक समजलं जातं. नंदी महाराज आपल्या मातीमध्ये मेहनत केल्यानंतर किंवा त्यांनी त्या आपली माती तुडवल्यानंतर किंवा त्या जमिनीत फिरल्यानंतर आपल्या ऊर्जेचा जर अभ्यास केला, पंचतत्वाचा जर अभ्यास केला, तर नंदी महाराजांच्या नुसत्या फिरण्यानं सुद्धा काही शेतकरी काय म्हणतात बघा, अनेक शेतकरी आहेत, नंदी शाळा आहे, काही शेतकऱ्यांची नंदी शाळा आहे. त्यांचं म्हणणं असं की कुठली खत टाकायची गरज नाही पडली आम्हाला, किंवा कुठली खत टाकायची गरज पडत नाही, कारण नंदी महाराज जरी फिरले तरी आमचं उत्पन्न चांगलं निघतं. याचा अर्थ काय, तर नंदी महाराजांचं ते फिरण्यामुळं किंवा ती माती तुडवण्यामुळं, त्या रानात फिरल्यामुळं ती एनर्जी तयार होती पंचतत्वाची. त्यातली पृथ्वीतत्व हे प्रमुख आहे. तर नंदी महाराजांमुळं पृथ्वीतत्व बॅलन्स होतं. माणसाच्या आरोग्या किंवा माणसांची जी 5 तत्व आहेत त्या 5 तत्वांमध्ये सुद्धा नंदी महाराजांचं स्थान आहे पृथ्वीतत्व म्हणून. मग आपण दर्शन वगैरे घेतो, मग अगोदर नंतर आत गाभाऱ्यात जातो महादेवाच्या, नंतर पिंडीचं दर्शन घेतो. आता काय कलियुग आहे, काळ बदलला आहे. जिवंत नंदीला दगड मारायची, दगडाच्या नंदीला नैवेद्य चारायचा, ही आपली परंपरा पद्धत सुरू झाली नवीन. कारण ही का सुरू झालं, तर आपल्याला हे माहीतच नाही की नंदी का आहेत, महादेवाची पिंडीची रचना अशी का आहे. महादेवाची पिंडी म्हणजे 5 तत्वांचं प्रतीक आहे. नंदी महाराज म्हणजे त्यातलं पृथ्वीतत्व आहे. हे सगळं तत्वाचा खेळ आहे ना. हे सगळा खेळ जो आहे आपल्या पूर्वजांना माहीत होता, म्हणून शेती करताना नंदीचा वापर केला जायचा, कारण पृथ्वीतत्व बॅलन्स व्हावं. आता पृथ्वीतत्व मातीतलं आताच्या काळात बॅलन्स कसं करायचं, पृथ्वीतत्व बॅलन्स करायला आपण त्या पृथ्वीतत्व म्हणजे काय, माती हे पृथ्वीतत्वाचं प्रतीक आहे असं समजून चला. म्हणजे आहेच, माती हे पृथ्वीतत्वाचं प्रतीक आहे. तर माती आपल्याला बॅलन्स करायची, पृथ्वीतत्व बॅलन्स करायचं. मग आपल्याला काय करावं लागेल, तर त्या मातीमध्ये देशी गायचं शेणखत, लेंडी खत, कोंबड खत,
ह्या सगळ्यांचा आपल्याला वापर करावा लागेल. मग ह्याच्यात काय आहे, शेणखत ओलं असताना त्याच्यामध्ये पृथ्वीतत्व असतं, वाळल्यानंतर त्याच्यात लागणीतत्व वाढतं. फरक लक्षात घ्या. म्हणून जी निसर्गातून आपल्याला मिळालंय, जे तत्व आपल्याला निसर्गातून नैसर्गिकरित्या मिळाले, लेंडी खत आहे, कोंबड खत आहे. लेंडी पृथ्वीतत्व प्लस अग्नितत्व आहे, शेण पृथ्वीतत्व प्लस अग्नितत्व आहे. इतर सगळे पाचही घटक असतात. जगात असलं कुठलंच एकच फक्त ते मला वाटतं आम्ही बघा काय म्हणतो आपण, जे जेलीफिश का काय नाव आहे बघा, ते त्याला कट केलं की लगेच दुसरा जेलीफिश तयार होतो. ते फक्त जलतत्वावर तयार झालेला प्राणी आहे, की मासा आहे. इतर सगळे पाच तत्वांपासूनच तयार होतात, किंवा पाच तत्वांच्या गणितानंच त्यांचं सगळं बॅलन्स होतं. मग आपण मातीतलं पृथ्वीतत्व बॅलन्स करताना देशी गायचं शेणखत, बरोबर, लेंडीखत आणि कोंबडखत. लेंडीखत पृथ्वी अग्नी, कोंबडखत अग्नी. तुमचं शेणखत अगोदर पृथ्वी असतं, नंतर अग्नी असतं. इतर चार घटक त्याच्यात आकारमान आहे, आकाशतत्व आहे. वाळल्यानंतर ते वायुतत्व ऍक्टिव्ह होतं. पृथ्वीतत्व तर त्याच्यामध्ये आहेच, अग्नी आहेच. हे पाच तत्व बॅलन्स ऑटोमॅटिक होतातच. पण मूळ त्या तुम्ही जे खताची टाकता का नाही, त्यात पृथ्वीतत्व बॅलन्स होतं. मग तुमचं पृथ्वीतत्व बॅलन्स होईल की तुम्हाला होणारे फायदे काय, ते फळांची साईज, कळीची साईज मोठी निघती, फळांची साईज मोठी निघती, फळाला चमक तयार होती. म्हणजे इतर पाचही तत्व तुमचे त्या ह्या घटकांचा वापर केल्यामुळं, खतांचा वापर केल्यामुळे बॅलन्स होतात. मग आता ही खतं टाकायची आणि त्याच्यानंतर तुम्ही डिफिशियन्सी असेल तेवढ्यापुरती तेवढंच वापरायचं. म्हणजे काय होतं तर तत्व बॅलन्स होतात. मग अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, किंवा ती माणसं येण्यात काढतात की महाराज मग आम्ही रासायनिक वापरलं, युरिया टाकला तरी आम्हाला रिझल्ट मिळतो. अहो मी तेच सांगतोय ना तुम्हाला, जगातली कुठलीच गोष्ट पाच तत्वांशिवाय होऊ शकत नाही. तुमची पाच तत्वच आहेत. युरियामध्ये पाच तत्व आहेत, तुमच्या 10-26 मध्ये पाच तत्व आहेत, पण ते कृत्रिमरित्या आहेत, हे नीट लक्षात घ्या. आणि मी जे सांगतो हे नैसर्गिक आहे, निसर्गानं दिलेलं आहे. मग तुम्ही निसर्गानं दिलेलं निसर्गात वापरलं तर त्याला साईड इफेक्ट नाही. आणि निसर्गाच्या विरोधात जाऊन तयार केले तुम्ही तुमच्या मनानं, त्याला साईड इफेक्ट आहे, हे नीट लक्षात घ्या. तुम्ही निसर्गानं दिलेला चुना वापरा घराला, परत सिमेंट वापरा. टेम्परेचर कुठल्यानं वाढतंय बघा. उन्हाळ्यामध्ये मातीची घरं थंडावा देतात, थंडीमध्ये ऊब देतात. कृत्रिम मटेरियल वापरून तयार केलेली घरं उन्हाळ्याच्या दिवसात टेम्परेचर वाढवतात, थंडीच्या दिवसात आपल्याला त्या घरामध्ये थंडीच बसते. कारण कृत्रिम आणि नैसर्गिकला हा फरक आहे, हे नीट लक्षात घ्या. परत तुम्ही मल्चिंग करताना पाचट वापरा, एकीकडं मल्चिंग पेपर वापरा. पाचटानं तुमची माती उन्हाळ्यात टेम्परेचर म्हणजे दिवसा ऊन पडल्यानंतर थंड राहील, रात्री पाचटामुळे ती माती ऊब देईल. मल्चिंग पेपर प्लॅस्टिकचा जर वापरला तर उन्हाळ्याच्या दिवसात त्या मल्चिंग पेपरवर ऊन पडल्यानंतर ती माती गरम होईल, थंडीच्या दिवसात ती माती गार पडेल. हा कृत्रिम मधला आणि नैसर्गिक मधला हा फरक आहे. दोन्हीत पंचतत्व आहे. जगात पंचतत्वाशिवाय, ब्रह्मांडात पंचतत्वाशिवाय कुठलीच गोष्ट तयार होत नाही. लोखंड असू द्या, सोनं असू द्या, चांदी असू द्या, जे काय आहे ते पंचतत्वच आहे. त्याच्यामध्ये फक्त कृत्रिम आणि नैसर्गिक हा फरक आहे. मग तुम्ही नैसर्गिक पंचतत्व बॅलन्स करायला गेला नैसर्गिकरित्या, तर तुम्हाला या अडचणी येत नाही. तुम्ही कृत्रिमरित्या पंचतत्व बॅलन्स करायला गेला तर तुम्हाला ह्या सगळ्या अडचणी निर्माण होतील. हे आलं, कन्सेप्ट लक्षात आला. तुमचा जो प्रश्न आम्ही फेसबुकला बघितलं, मग आम्ही रासायनिक खत वापरले, आम्हाला रिझल्ट येणार, त्याचं हे उत्तर आहे. त्याच्यात सुद्धा पंचतत्व आहे, पण काही वर्षानं इतर चार तत्व इनबॅलन्स होत्यात, पाच तत्व इनबॅलन्स होत्यात, आणि तुम्हाला तुमच्या शेतीला रिझल्ट केमिकल यायचा बंद होतो. का तर ते पंचतत्व डॅमेज झालेले असतात. म्हणून तुम्ही हजारो वर्ष जरी तुम्ही लेंडीखत, शेणखत, कोंबडखत वापरलं तरी साईड इफेक्ट होणार नाही. आता तुम्ही 4 वर्ष जर केमिकल नुसतं वापरलं तर तुमची शेती नापीक होणार, रोगराईचं प्रमाण वाढणार, खाणाऱ्यांनाही रोगराई होणार. हा कृत्रिम पंचतत्वातला आणि नैसर्गिक पंचतत्वातला हा फरक आहे. तर ह्याचा नीट अभ्यास करून शेतकरी बांधवांनी ह्याचा अभ्यास करून आपल्या शेतीत पंचतत्व उतरवलं पाहिजे. पृथ्वीतत्व तुमच्या लक्षात आलं कशा पद्धतीने आपण बॅलन्स करायचं. वॉटर मॅनेजमेंट जलतत्वासाठी, पृथ्वीतत्वासाठी तुम्हाला ही खतं सांगितली. शिवाय आपण पृथ्वीतत्व बॅलन्स करण्यासाठी
संजीवनी नावाचं टॉनिक आहे आपलं, मायक्रोप्रोटीन नावाचं टॉनिक फवारणीसाठी. असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण टॉनिक पिकानुसार, प्रत्येक पिकातलं प्रतितत्व वेगवेगळं आहे. फुलझाडं घेतली आपण, गुलाबाची म्हणा, झेंडूची, तर त्याच्यात आकाशतत्वाचं प्रमाण जास्त आहे. नारळात पृथ्वीतत्व आणि इतर 4 तत्व भरपूर प्रमाणात आहेत. पोपईमध्ये पृथ्वीतत्व जास्त प्रमाणात आहे. तुमच्या कलिंगड्यामध्ये, फणसामध्ये, खरबुजामध्ये पृथ्वीतत्व जास्त प्रमाणात आहे. 2 नंबरला जलतत्व आहे. प्रत्येक पिकानुसार त्याचं 5 तत्वात कमी जास्त प्रमाण होतं. ह्याच्या पलीकडे दुसरं काही होत नाही. मग तुम्हाला खरबुजाचं उदाहरण देतो. आता खरबूज, कलिंगड खरबूज आहे, त्याची साईज करायची, वजन 5-6 किलो असतं. त्या फळाचं वजन धरून चला. मग तुम्हाला त्याच्यामध्ये जलतत्व आणि पृथ्वीतत्व फार महत्वाचं आहे. जलतत्वाला अग्नितत्व बॅलन्स केलं तर जलतत्व ऍक्टिव्ह होतं. मग पृथ्वीतत्व त्यातलं बॅलन्स झालं पाहिजे. पृथ्वीतत्व बॅलन्स होण्यासाठी तुम्हाला ह्या खतांचा वापर करणं, बेड तयार करून ह्या खतांचा वापर करणं अति आवश्यक आहे. तर तुमच्या मातीतलं पृथ्वीतत्व बॅलन्स होईल. मग आज आपण घटकांचा अभ्यास करून 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 काय झालं की ती जमीन नापीक होत चालली, ह्याचा विचार करायला कोणी तयार नाही. आणि अडचण सगळ्यात मोठी काय आहे की 4 खतांची नावं घेतली, 4 टॉनिकची नावं घेतली, तर ती मी जी ज्ञान सांगतो त्याचा मला फायदा होईल, पण हे पंचतत्वाचं ज्ञान सांगून मला 1ही रुपयाचा फायदा होत नाही. म्हणून हे ज्ञान पाठवणार. मी वारंवार जीव तुडून सांगतो की आपली लहान मुलं कळायला लागल्यानंतर कॅडबरी मागतील, चॉकलेट मागतील, बिस्किटचा फोडा मागतील, कुरकुरे मागतील, पण आपल्या मुलांनी कधी तूप खायला मागितलंय, डिंक लाडू खायला मागितलंय, खारी खोबरं खायला मागितलंय, असं कधी झालं का? आपली मुलं मागतच नाहीत. मग का मागत नाही? तर कारण त्यांच्या कानावर जाहिरातीच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून जे काय कानावर पडतं तेच त्यांना खरं वाटतं, तेच आपली मुलं मागतात. खारी खोबऱ्याची, तुपाची जाहिरात व्हायची काय कारणच नाही. कारण जाहिरात फुकट कोण कराय माजलंय काय? फुकट जाहिरात करून त्याला काय मिळणारच नसेल तरी फुकट जाहिरात कशासाठी करेल? तुमचं कल्याण करण्यासाठी कुणीही माजलेलं नाही पदर खर्चाने जाहिरात करायला. आमच्या सारखेच माथी फिरू असतात. ही मार्गदर्शन करायला, दुसऱ्याचं चांगलं व्हायला धडपडणारी त्यांना येडत काढलं जातं. तरीही कुठल्याही टीकेकडं, कुठल्या कौतुकाकडं लक्ष न देता हे पंचतत्वाचं काम अखंड चालू ठेवणारी माझ्यासारखी अनेक माणसं आहेत. तुम्ही महादेवाचा जर अभ्यास केला डीपमध्ये जाऊन तर तुम्हाला शेतीच्या करिअरमध्ये काय कमी पडणार नाही. आणि तुम्ही भगवान श्रीकृष्णांचा जर डीपमध्ये अभ्यास केला तर तुम्हाला आरोग्यामध्ये कधीही काय कमी पडणार नाही. भगवान श्रीकृष्णाकडे प्रमुख उदाहरण देतो. भगवान श्रीकृष्णांकडे गायी आहे, महादेवांकडे नंदी आहे. गायीचा वापर आणि नंदीचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात कसा होतो हे तुमच्या लक्षात आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. म्हणजे महादेवाचा डीपमध्ये अभ्यास केला, बेलाच्या पानाचा, धोत्र्याचं जे फळ आहे, फूल आहे. उदाहरण देतो, भगवान श्रीकृष्णांची तुळस आहे प्रिय. आता त्यांनी जरी सृष्टी निर्माण केली तर सगळ्या सृष्टीतलं सगळं त्यांना प्रिय असणार आहे. फक्त आपल्याला ते जे एनर्जीचं रिफ्लेक्शन मिळतं म्हणून आपण ते वाहतो. आता त्याचा अभ्यास खूप वेगळा आहे, म्हणजे डीपमध्ये आहे. हे तुम्ही आधी पंचतत्व शिकून घ्या. आणि हे पंचतत्व शिकल्यानंतर तुम्हाला शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. पृथ्वी तत्व अगदी साधं, सोपं आणि सरळ आहे. माणसामध्ये पृथ्वी तत्व आहे ते कुठं आहे? पहिले चक्र म्हणजे सगळ्यात खाली आपण असं बसल्यानंतर जी मानका आहे, माकडाड आहे, त्याच्या खाली बरोबर असं गोल फिरतं खाली. बाकीचे चक्र अशी उभे आहेत इथं पाठीमागच्या कण्याला. तेच एक चक्र पृथ्वीला असं पॅरलेलं आहे, फिरतं. जसं जातं फिरतं तसं बाकीची अशी गोल फिरतात उभी. त्याचा कलर लाल रंगाचा आहे. त्याची प्रमुख देवता पृथ्वीतत्वाची गणेश आहे, गणपती बाप्पा. म्हणून आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करताना गणपतीचं पूजन करतो, त्यांची आराधना करतो. कारण आपलं पृथ्वीतत्व बॅलन्स होण्यासाठी. पृथ्वीतत्व आपलं जर बॅलन्स असेल तर आपल्याला आयुष्यामध्ये डिप्रेशन, नैराश्य, आळस, आर्थिक समस्या, आपलं पृथ्वीतत्व बॅलन्स असलं तरी हे आपल्याला ह्याच्याशी संघर्ष आपल्याला करावा लागत नाही. आताच्या काळामध्ये काय झालं की प्रत्येक जण चप्पल आणि बूट घातल्याशिवाय शेती करतच नाही. एक 10 मिनिटं काळजीपूर्वक अनेक मी ती सांगायला गेलो पृथ्वीतत्वाचं फेसबुकला अशा टीका, इचूचा उलन, सापचं नाही, त्याच्यात ही सगळ्या जंगलात राहतोय आम्ही, आम्हाला बरं इचूचा आव्हान, सापचा आव्हान, तिचा आवाज तवा घरात शिरून जाऊन बरंच आहे. पण सांगतोय कुठला माणूस कुठल्या भावनेनं सांगतोय ह्याचा जरा अभ्यास करा.
जगाच्या पाठीवर आपणच लय हुशार आणि आपल्याला सगळं ज्ञान आहे अशा भावनेनं कमेंट करायची भानगडीत पडा. त्याचं नियम का माणूस सांगतोय की महाराज का आपल्याला सांगतात अशा पद्धतीनं चप्पल न घालता 10 मिनिटं चाला, 21 दिवस चाला. बरं आता मातीत चालाय काय अडचण आहे का? लगेच तुम्हाला इथं चावतोय का साप चावतोय लक्ष ठेवतोयच ना माणूस. अनवाणी असल्यावर तो रोड त्याचं लय लक्ष जातं आणि चप्पलन बूट घातला तर त्याचं लक्ष जात नाही. तुम्हाला प्रतित्व बॅलन्स करायचा असेल तर तुम्हाला त्या मातीत चालावं लागेल, अनवाणी पायानं चालावं लागेल तर तुमचं प्रतित्व बॅलन्स होईल. आजकाल घरामध्ये सुद्धा फारसे आहेत, पहिले शेणानं सारवलेलं असायचं म्हणून प्रतित्व बॅलन्स व्हायचं. बॉडीतला जे एक्स्ट्रा वायू आहे ते निघून जायचा, निगेटिव्हिटी रिलीज व्हायची त्या शेणानं सारवलेल्या जमिनीवर झोपल्यामुळं. इंग्लंडमध्ये शोध लागला आहे, आता नवीन रिसर्च आहे, लोकरीमुळं आपल्या बॉडीतले कितीतरी हानिकारक पेशी निगेटिव्ह काय जे सांगितलंय त्यांनी त्याच्यात ते निघून जातं, रिलीज होतो लोकरी. मग आपल्या पूर्वजांनी कधी सांगितले बाबा झोपताना घोंगडीव झोपा, बसताना घोंगडीव बसा, म्हणजे तुमच्यातली निगेटिव्हिटी निघून जाते. हे आपल्याला पूर्वजांनी त्या काळात सांगितलंय, त्याला हजारो वर्ष होऊन गेली. आज सायन्स सांगतंय. अशा अनेक गोष्टी आता सायन्सला थोड्या 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 उलगडायला लागल्यात. आपल्या पूर्वजांनी हे सगळं करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं कुठल्याही चुकीच्या पद्धतीने शेती करण्याच्या पाठीमागं पळू नका. निसर्गाने जे दिले तेच निसर्गात परत द्या, तर आपल्याला अडचण येणार नाही. तुम्हाला काय शेतकरी बांधवांनो प्रतितत्वाबद्दल काय अडचण असेल तर मला फोन करा. संध्याकाळी 6-6:30च्या अगोदर फोन करा. त्याच्यानंतर माझी पूजेची वेळ असते. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि जे आता कसं आहे, जे काय गोष्टी तुम्हाला समजत नाहीत ते मला सांगा, ते मी समजून सांगायचा प्रयत्न करीन. आणि ज्या गोष्टी मला वाटतात बाबा हे सांगितलं तर फायदा होईल त्या गोष्टी तर मी सांगतोयच. पण तुम्हाला अजून कुठल्या गोष्टीची अडचण येत असेल तर मला जरूर संपर्क साधा. हर हर महादेव.